कुणी आहे का तिकडे? तुम्ही ती म्हण ऐकली असेल, मागे आड पुढे वीर. वाव, जन्नत. अवघड आहे, मी जर अडकलो ना घाण अडकेल खूप. नमस्कार मित्रांनो, धून वॉटरफॉल करून आपण निघालो काळू वॉटरफॉल कडे, जो की आहे माळशेज घाटामध्ये. मित्रांनो बघताय रस्त्याची किती वाट लागली. आपण जवळजवळ आता माळशेज घाटाच्या अलीकडे पोहोचलोय. मित्रांनो जस्ट मी आता खिरेश्वर गावाच्या अलीकडे येऊन पोहोचलेलो आहे. जवळपास सकाळचे 10:30-11 वाजत आलेले आहेत आणि आरामात मी आलेलो इथे. आणि आजूबाजूला आपल्या पिंपळगावचं धरण बघायला भेटतं आणि इथून आपल्याला जायचं आता काळू वॉटरफॉलला. तर मगाशी मी चौकशी करत होतो काकांसोबत, तर त्या साईडला म्हणजे त्या साईडला आपण गाडी जाते, पण तिथं आता रस्ते बंद केलेत कारण की चिखल झाल्यामुळे आपल्याला तिकडे गाडी घेऊन जाता येणार नाहीये. पण इथे एक छोटासा रस्ता सापडला आपल्याला. या रस्त्याच्या तिथे पलीकडे जाऊन आपल्या गाडी पार्किंग करून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. हे असं सुंदर भरलेलं जोग धरण आपल्याला पिंपळगावचं धरण बघायला मिळतं. आणि ते बाबा आपले मस्त गुरं चरतात. बाबा गुरु कुठे गेली तुमची? आणि तुमची म्हैस आहे तिकडं, भारी आहे. आणि हे काय म्हणजे पावसासाठी घातलंय का तुम्ही? पावसासाठी. मग ते पाऊस लागेल ना याच्यामध्ये, कॉटनचं दिसते. याच्यात कागद आहे. हे प्लास्टिक आहे काय? प्लास्टिक आहे. अच्छा, म्हणजे हे प्लास्टिक आते वरती म्हणजे गरम थोडस. भारी आहे तुमचा रेनकोट. मित्रांनो मी अजून इथेच आहे खिरेश्वर गावच्या अलीकडे. ऍक्च्युली विचार करतोय मी आपली गाडी इथपर्यंत कशी जाईल, कारण की आपल्या गाडीवरती भरपूर सामान आहे. म्हणजे टेंट आणलंय, मॅट आहे, आपलं ब्लँकेट वगैरे आहे, कारण की मी काळू वॉटरफॉलच्या तिथं कॅम्पिंग करायचा प्लॅन करतोय. पण आता भूक लागली आहे, मी पहिलं खिरेश्वर गावामध्ये जाऊन जेवण करणार आहे आणि जेवण पार्सल घेऊन डायरेक्ट तिथे जाणार आहे. काळू वॉटरफॉलला मी पहिल्यांदा व्हिजिट करतोय, म्हणजे पहिल्यांदा चाललोय मी आणि सोलो चाललोय. आणि इथे भरपूर साऱ्या गावकऱ्यांना मी विचारतोय ऍक्च्युली काळू वॉटरफॉल कुठे आहे, कसं जायचंय, भरपूर इन्फॉर्मेशन काढत मी जाणार आहे. आता इथं जेवायला मी एका हॉटेलपाशी थांबलोय, आपलं जेवण बनतंय, या हॉटेलपाशी थांबलोय. जेवण वगैरे करून मग एक 10-15 मिनिटात लगेच निघणार आहे मी. मित्रांनो फायनली आपण निघालोय आता काळू वॉटरफॉलकडे आणि आपला फुल ॲडव्हेंचर चालू झालाय. ॲक्टिवावरती ॲक्टिवा घेऊन मी त्या साईडला चाललोय, पण चिखल दिसतंय मला, अजून रिस्क वाटते. एक तर ॲक्टिवा घेऊन आलोय त्याच्यामध्ये अजून जास्त रिस्क वाटते मला. गाडी फुल घसरती आहे, बापरे. वापस पण घेऊन यायचं आपल्या गाडीला. चिखल तर जास्त आहे, रिस्क घेतली आपण, हळूहळू पुढे जाऊया. पण गाडी खूप घसरती आपली. फुल ऑफ ॲडव्हेंचर होणार आहे आज. चिखल जर चल 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 शपथ, चिखल जर बसला ना गाडीत, अरे यार लय चिखल यार. अडकली 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 अडकली. हे असे ॲडव्हेंचर रोड पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशी ॲडव्हेंचरच बाईक पाहिजे. आणि त्या ॲक्टिवाला आपण घेऊन आलो, त्याचे एक तर छोटे टायर असतात आणि मातीमध्ये घसरत आहेत खूप सारे. आता टेन्शन आहे यार की सामान सगळं घेऊन कसं जायचं. फुल चिखल भरलं आहे टायरांमध्ये, एवढा चिखलाचा रस्ता आहे, चालताना सुद्धा पाय घसरतात. तर गाडी चांगली घसरायला लागली. हा चिखलाचा रस्ता, चांगला रस्ता शोधतोय मी गाडीला, म्हणजे जाता येईल का नाही घेऊन. नाही तर इथंच कुठतरी पार्किंग करून मला पुढे जावं लागणार आहे. खरं सांगतो गाडी घेऊन जाणं अवघड आहे. आणि आता एक चांगला रस्ता बघून मी तिकडे लावायचं प्लॅन करतोय गाडी, आणि चालतच मी आता जाणार आहे 2 किलोमीटर. आलो होतो बघायला काळू वॉटरफॉल आणि करत बसलो इथं बाईकची ॲडव्हेंचर. सगळा काय सांगायचं, पूर्ण चिखल चिखल. आणि आता पाऊस पण जोरात चालू झालाय. केव्हापासून निघतोयच मी अजून काळू वॉटरफॉलला. करतोय काय नेमकं मी इथं, मस्ती मस्ती नडलेली आहे आज. फायनली अजून आपण निघालेलो नाहीये. इथं गाडी पार्किंग केली मी ॲक्टिवा आणि इथून आता चाललोय आपण. आणि पूर्ण जुगाडू चाललोय. हे बघितलं, हातामध्ये असा टेंट घ्यायला लागणार आहे आणि मॅट अशी साईडला बांधली आहे. आणि चाललोय आता आपला 1 तास जवळपास आपल्याला असा ट्रेक करत जायला लागणार आहे. एवढं सगळं सामान घेऊन चाललोय आपण. आणि पाठीमागे आपले काही गावकरी मंडळी पण आहेत, जे की भात लागवड करण्यासाठी असे पोतं घेऊन चाललेत पूर्ण डोक्यावरती भरून.
मोठी बॅग आणायला पाहिजे होती. तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी जर चालले असाल ना, आणि जर तुम्हाला कोणी गाववाले जर भेटले असेल, नक्की त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि म्हणजे प्रॉपर गाईड घेऊन तुम्ही जाऊ शकता, म्हणजे गायडन्स घेऊन जाऊ शकता, नाहीतर रस्ते चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत. काळू वॉटरफॉलला जात असताना पाठीमागे खिरेश्वर गाव, उजव्या बाजूला हरिश्चंद्रगड आणि समोर माळशेज घाटची रांग आपल्याला दिसते बघायला. छोटे मोठे ओढे असणार आहेत हे, असे क्रॉस करत करत जायचे. दोन्ही हात माझे बिझी आहेत आता, फक्त जर घसरून पडलो ना लय घाण पडेल मी. या पृथ्वीवरील जणू स्वर्गातनं पडणारा असा धबधबा बघण्याची उत्सुकता लागली आहे फक्त मनाला. वा, काय शब्द आठवतात छान छान. मित्रांनो, जसं जसं मी समोर चालत चाललो ना, समोर मला माळशेज घाट दिसतोय, पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे. मध्ये मध्ये धुकं कमी होते आणि त्याच्या पाठीमागचं जे डोंगर रांग दिसते ती एकदम रौद्र रूप दिसते. 10 मिनिटात पोहोचतोय. ओके, थँक्यू. हां, कॅम्पिंगला चालतो. यूट्यूब. येस, यूट्यूब चॅनल कुठला? JV Vlogs. हाय. चालता चालता आपला काय मित्र भेटलेले आहेत, ते सकाळीच जाऊन आले तुम्ही. हो, सकाळी मंडळी ही सकाळीच जाऊन आले. तुम्ही कुठून आलेत? जालना. जालन्यावर म्हणजे राहताय कुठं पण? प्रॉपर जालना. जालन्यावरून तुम्ही काळ वॉटरफॉल बघा. आता जबरदस्त, मानलं पाहिजे. पुण्यातली मुंबईतली लोक कंटाळा करतात तिथे यायला, आणि तुम्ही जालन्यावर आले. जबरदस्त. चांगला आहे ना. हा ना, का किती बेस्ट पॉइंट आहे. येस येस, जबरदस्त. आणि तुम्ही बाईकवर आलेत ना? नाही, गाडी आणली. अच्छा, मग ठीक आहे. चला, भारी आहे, एक नंबर, छान वाटलं. 10 मिनिटात पोहोचतोय. लाईक करा, फॉलो करा. हे मी नाही सांगितलं, मार्केटिंग नाहीये. चलो, ओके, चलो, बाय 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 बाय. किती वेळा ह्या सह्याद्रीमध्ये यावं आणि किती वेळा ह्या सह्याद्रीचं वर्णन करावं, करल तेवढं कौतुक कमीच. जवळपास मी आता अर्धा तास झालं चालत येतोय आणि चालल्यावरती समजलं की पुढे रस्ता चांगला आहे राव. म्हणजे जवळपास तिथला जो एक 100 मीटरचा जो पॅच आहे ना, तो खूप घाणेरडा आहे. म्हणजे चिखल वगैरे पूर्ण फसू शकते गाडी तुमची. आणि इकडे आल्यावरती रस्ता चांगला आहे, म्हणजे दगडांचा मुरुमचा चांगला रस्ता आहे. काही लोकांनी का इथं बाईक आणलेत, इथं पार्किंग करून गेलेत. काळू वॉटरफॉलच्या जवळ आलोय मी आणि बघताय हे धुकं कसं साईडला चाललंय आणि पूर्ण आता धुकं आलंय. मी आलो आणि पूर्ण धुकं आणि पाऊस चालू झालाय. म्हैस बघा कशी बघते माझ्याकडे. आले बळ. मित्रांनो, आपल्याला हेच बाबा भेटले होते तिकडे रस्त्यावरती बघा, इथे पोहोचलेत. फायनली त्यांना भेटले आता मी. आता इथे बघा सगळं फॉग झाले, धुकं सगळीकडे. फायनली मित्रांनो, आपण काळू वॉटरफॉल पाशी पोहोचलोय आणि बॅड लक, सगळीकडे धुकं झालेलं आहे. या साईडला पाण्याचा फ्लो बघताय तुम्ही, जबरदस्त. हेच पाणी खाली काळू वॉटरफॉलला जाऊन खाली पडतं. हा असा वर्ण वॉटरफॉल वाहत येतो, खाली आल्यावरती इकडे या साईडला टर्न होतो हा, आणि इकडून खाली सरळ. बाप रे, काय हा फ्लो आहे जबरदस्त. वरनं पाऊस येतो त्यामुळे हा फ्लो वाढलेला आहे आणि आजूबाजूला पूर्ण धुकं दिसतंय ना, असं वाटतंय पाणी इथं पडतंय आणि खाली गायब होतंय इथून. खतरनाक सीन आहे, खतरनाक. पाण्याचा फ्लो इतका जोरात आहे ना, त्याच्यामुळे मी थोडं मागच्या साईडला आलोय, जेणेकरून आपल्याला इथून हा रस्ता क्रॉस करायचा आहे. पण हा रस्ता दिसत नाही कुठून क्रॉस करायचा, पाणी खूप फ्लो आहे यार. आता हे जे पाणी दिसतंय, या पाण्यातनं मला पलीकडे क्रॉस करायचं आहे. पाण्याचा फ्लो जास्त आहे, पण मला तेच टेन्शन आहे, साला किती खोल असणार इथे पाणी. जाऊ कसा पलीकडे? खतरनाक आहे एकदम, ॲडव्हेंचर. या अख्ख्या जंगलात कोणीच नाहीये माझ्याशिवाय.
काय ते रौद्र रूप आहे ह्या काळू वॉटरफॉलचं. आणि आता पूर्ण फॉग गेलेला आहे, पाऊस पण थोडा कमी झालेला आहे. आणि बघतोय तर काय समोरचा हा व्ह्यू काय जबरदस्त यार. या साईडची जी दरी दिसते आणि पुढं माळशेज घाट, आणि माळशेज घाटातले एवढे सुंदर सुंदर वॉटरफॉल सुद्धा आपल्या इथून बघायला मिळतात. आणि राईट साईडला गेल्यावरती आपलं प्रॉपर असं काळू वॉटरफॉल बघायला मिळेल. आता थोड्या वेळात मी राईट साईडला जाणार आहे, पण तो ओढा ओलांडून जायला लागतो यार आपल्याला, तेवढं आहे. आणि असं एवढं मोठं पठार आहे आजूबाजूला, आणि तो रस्ता आहे हा काळू वॉटरफॉल. आणि इथून वरती जायचा रस्ता आहे इकडे इथे सुद्धा जाऊ शकता तुम्ही या साईडला वरच्या पॉईंटवर. या मागच्या बाजूला गेलो होतो ना, एवढा घाण घसरत खाली आलो होतो ना, अक्षरशः पूर्ण असं चिखल आहे. या साईडने मी आलोय मित्रांनो, आणि या साईडला बघतोय आपण पाण्याचा फ्लो आहे. या पलीकडे मला जायचं आहे, पण एवढा पाण्याचा फ्लो असल्यामुळे आपल्याला इथं क्रॉसिंग नाही करणार. त्याच्यामुळे मी मागे सुद्धा गेलो होतो, पण मला रस्ता नाही सापडला. पण हे 3-4 पोरं चालले, त्यांना रस्ता माहिती आहे. आपण आता यांच्या मागे जाणार. हे इकडे क्रॉस करतील, मी तिकडे क्रॉस करेल. अजून क्रॉस करायचं आहे पुढे. ही डेअरिंग मगाशी होत नव्हती, कारण की कोणीच नव्हतं ना इथे, एकटा होता, त्याच्यामुळे ही डेअरिंग झाली नाही. पण आता 2-3 जण आहेत तिथे, त्याच्यामुळे ही डेअरिंग झाली इकडे यायची. फायनली आत्ता क्रॉस केलोय मी. आता आपण चाललोय म्हणजे काळू वॉटरफॉलच्या राईट साईडला आलोय आपण आता. मित्रांनो, इथं आल्यावरती असं वाटतं की स्वर्गामधनं हा धबधबा वरनं खाली पडतोय की काय. आणि पाठीमागे बघतोय आपण आता पूर्ण साईडनी फॉग येतं एकदम जबरदस्त. आणि इथं जर खाली बघितलं तर ह्या निसर्गाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही आपला. आणि जो पाणी जे खाली पडते ना प्रेशरनी, आणि त्याचा जो एक साऊंड तयार होतोय जबरदस्त, कानाला एवढा जोरात आवाज येतोय. आता पाठीमागे बघा ह्या साईडनी धुकं, पूर्ण धुकं वरती येतंय, परत खाली जाते कंटिन्यू. आणि पाऊस सुद्धा. आता काळू वॉटरफॉल पाशी भरपूर धुकं पडले असं. आणि मी राईट साईडला पलीकडच्या व्ह्यूनी चाललोय, आणि आपल्या जंगलातनं असं जायला लागतं फुल. कुणी आहे का तिकडे? कुणी आहे का तिकडे? कोणीच नाहीये इकडे या साईडला, एकटाच मी जंगलात चाललोय फुल. बापरे, अरे बापरे, रस्ता कसा काढायचा, अडकतोय मी आता इथे. खतरनाक आहे, खतरनाक. दोन्ही बाजूला दरी आहे, दोन्ही बाजूला. आता धुकं त्याच्यामुळे काय वाटत नाही, पण धुकं जर सरकलं ना पैशापतीला डेंजर वाटणार आहे. पण हे घसरतंय खूप. या साईडला दरी, या साईडला दरी खरंच फाटायला लागली, आता जाम फाटायला लागली खरंच. काय करू, जाऊ का नको? मंडळी, पुढे जायची हिंमतच होत नाहीये, कारण की खूप पाऊलवाड अशी घसरडी आहे. आणि बघितलं ना जाम फाटायला लागली खरं. आणि या झाडाला पकडून थांबलोय मी अक्षरशः इथं. आणि आता थोडंसं धुकं कमी व्हायला लागले. धुकं कमी झाल्यावरती मग मी तिकडे जाणार आहे, त्याशिवाय जाणार नाही अजिबात. हळूच या साईडला ऊन डोकवतंय, आणि या साईडला माळशेज घाट. बाप रे,
काय भारी दिसते, आतापर्यंतचा सगळ्यात भारी दृश्य मी आज बघतोय इथे येऊन. खरंच माझ्यासाठी हे आजचा दिवस खूप सुंदर आहे. या साईडला आता किती सुंदर दिसतोय काळू वॉटरफॉल आणि पूर्ण खुललंय. जेव्हा आपल्या डोळ्यासमोर धुकं येतं ना, असं वाटतं की आपले डोळे बंद आहेत, आणि जेव्हा धुकं गेलं या साईडला पूर्ण धुकं गेलेलं आहे, तर असं एकदम क्लिअर आपल्याला हा व्ह्यू बघायला मिळतोय. समोरचा माळशेज घाटच्या प्रेमात पडलोय यार मी. काय भारी दिसतोय, मी वर्णन नाही करू शकत या सह्याद्रीचं आज. तुम्ही ती म्हण ऐकली असेल, मागे आड पुढं वीर, पण इथं असं झालं की साईडला आड आणि साईडला वीर झाली आणि मधनं रस्ता आहे. जर इकडे तिकडे जर पायाचा बॅलन्स जर गेला ना, शपथ गेलं सगळं. त्याच्यामुळे खूप सावकाशपूर्वक मी खाली बघून चालणार आहे. डायरेक्ट घसरडी वाटे बघा तुम्ही तू. जाताना कसा जाऊ पण घसरणार आहे हे सगळं. पठारावरती आलोय का मी आत्ता, एवढं सगळं पूर्ण पार करून घसरत आणि एवढं सगळं करत. आणि काय दृश्य आहे हे देवा, हे देवा, हेच काय रे तुझा स्वर्ग. हेच बघण्यासाठी मन आतुर झालं होतं. मित्रांनो, काळू वॉटरफॉलच्या राईट साईडला एका पठारावरती मी आलोय आणि इथं आल्यावरती जे आपल्याला नजारा जो बघायला मिळतो ना, खरंच डोळ्याची पारणं फेडणारा हा नजारा एकदम जबरदस्त. या साईडला माळशेज घाटाचं हे देखणं रूप, तर पाठीमागं हरिश्चंद्रगड आणि ते आपल्याला शेंडी पण दिसते आपल्याला, जिथं आपण क्लाइंब सुद्धा करू शकतो. आणि आजूबाजूला पूर्ण हे डोंगरांनी वेढलेलं, आणि ह्या डोंगरांच्या मध्ये मधोमध हा काळू वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो. इथे आवाज आवाज ऐकू, आवाज. मित्रांनो, खिरेश्वर गावातनं डायरेक्ट या पठारावरती येता येतं का, याचा रस्ता बघतोय मी ॲक्च्युली. म्हणजे जर मला इथं जर स्टे करायचं असेल, कॅम्पिंग करणार असेल मी, तर मग मला इथून डायरेक्ट गावात जाण्यासाठी रस्ता बघायला लागेल. बाप रे, किती पक्षी आहेत हे वरती, पूर्ण थवाच्या थवा आला इथे. हो हो हो, जबरदस्त यार, काय मोठे आहेत. वाव, जन्नत. वाह, बाप रे, काय भारी पक्षी आहेत यार हे. जर विचार केला ना या पक्ष्यांनी, तर मला उचलून घेऊन जाऊ शकतील, एवढे पक्षी तिथे. हाय शपथ, पण काय भारी दिसतंय, एक नंबर. समोर आपल्याला थोडासा धुक्यामध्ये हरवलेला भैरवगड दिसतो, त्याच्या पाठीमागे नाणे घाट आहे आणि या पूर्ण माळशेज घाट, त्याच्यामध्ये धुकं अडकले या पूर्ण या साईडला. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजले, थोड्याच वेळामध्ये अंधार पडेल. आणि मी ज्या काळू वॉटरफॉलच्या राईट साईडला पठारावरती आलो होतो, इथं कॅम्पिंग करायचा विचार करत होतो, पण आजूबाजूला कोणीच नाही आहे, एकटा असणार आहे मी. आणि आता संध्याकाळी 6 म्हणजे सकाळी 6 म्हणजे 12 तास मला काढायला लागतील, आणि आजूबाजूला कोणी नाही, त्याच्यामुळे मी जास्त रिस्क घेत नाही आहे इथं कॅम्पिंग करायची. मी पुन्हा एका गावामध्ये जाणार आहे, म्हणजे खिरेश्वर गावाच्या अलीकडे एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये तिथे मी कॅम्पिंग करणार आहे, जिथे लोकवस्ती असणार आहे. जर सोबत कोणी असतं तर आपण इथं कॅम्पिंग केलं असतं, आणि नेक्स्ट टाइम पुन्हा आपण इथं व्हिजिट करणार आहोत आणि इथं कॅम्पिंग करणार आहोत. आणि मित्रांनो, इथून खाली जाताना पण जास्त रिस्क आहे, त्याच्यामुळे आता वरती येताना एवढं घसरत होतं, आता खाली सुद्धा जायचं आहे मला. आणि माझी टेंट आणि मॅट मी तिथंच ठेवून आलोय. माझं लक्ष इथून दिसतंय, पण धुकं आल्यावरती काही दिसत नव्हतं मगाशी. चाललोय आता खाली खाली, आणि इतकी घसरडी वाट आहे, मला एकदम जास्त भीती वाटते. इथं पाय व्यवस्थित टाकायला लागणार आहे मला, प्रत्येक पाय. खाली बघू शकतो आपण, या साईडला दरी, या साईडला दरी.
राम 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 राम. ते डेंजर आहे खूपच. घसरडी वाट आणि मी फास्ट पण जाऊ शकत नाही खाली. अरे बापरे. सिरियसली आता इथं कोणीच नाही आहे आणि पाण्याचा फ्लो अजून वाढलेला आहे. म्हणलं तिथून जाता येईल मला, पण शक्य नाही आहे ते आता. अवघड आहे. मी जर अडकलो ना घाण अडकेल खूप. असं बाहेर आलेलो आहे इथून आणि पाणी वाढलं ना जास्त भीती वाटायला लागली आता. फायनली मित्रांनो आपण काळू वॉटरफॉल एक्सप्लोअर करून रिटर्न चाललो आहे आणि तिथे कोणीच नव्हतं आणि मी आत्ता सगळ्यात शेवट चाललो असेल आणि कॅम्पिंग करायला पण मला योग्य नाही वाटलं. तिथे रिस्क नाही घेतली मी. फालतूचं एवढं वजं घेऊन गेलो आणि फालतूचं एवढं वजं घेऊन चाललो रिटर्न आता. पण सोबत कोणी पार्टनर असताना तर मजा आली असती, भीती वाटली नसती. मेन गोष्ट एवढं डार्क जंगल आहे इथे, आडराईचं जंगल आहे आणि पूर्ण पठार, वॉटरफॉलचा तेवढा मोठा आवाज आणि म्हटलं चला. आता आपल्याला कशाचं टेन्शन नाही आहे ना कशाची भीती आहे, कारण की आपण आत्ताशी आपल्या गाडीपाशी येऊन पोहोचलेलो आहे ॲक्टिवापाशी. आणि इथे एक मंदिर आहे, इथे टेंट लावायचा विचार करतो पण तिथे ओढा आहे, ते ओढा ओलांडून तिथे जायला लागेल आणि पाऊस पण भरपूर आहे आणि लाईट पण नसेल. त्यामुळे मी आता खिरेश्वर गावात जाऊन तिथेच टेंट लावणार आहे. हा इथं आपण टेंट लावलेला आहे, सेट केला आहे शाळेमध्येच आणि आपण आता या टेंटमध्ये एकटेच लावणार आहे आणि या दादाने आपल्याला भरपूर मदत केली. थँक्यू सो मच. मित्रांनो फायनली आपण डिसिजन घेतलेला आहे खिरेश्वर गावामध्येच इथं टेंट लावायचा. तर इथे एक शाळेमध्ये आलो, जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथंच मी टेंट लावलेला आता. आणि आता आजचा आपला काळू वॉटरफॉल पूर्ण एक्सप्लोर केला आपण आणि हा असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स माझा मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये.